दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। दिनेश भाऊ, तुमच्या या 5 गावांमधनं गेल कंपनीची गॅस पाईपलाईन चालली आहे, तर या ठिकाणी आता तुमची भूमिका काय आहे? जोपर्यंत शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळत नाही त्यांच्या जमिनीचा, तोपर्यंत काही इथून आम्ही काम सुरू करू देण्याच्या मानसिकतेत नाही आहे। माझ्यासोबत असंख्य शेतकरी आहे या ठिकाणी। गेल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन घेतलं आहे, परंतु शेवट 7/12 हा शेतकऱ्याच्या नावावर आहे। आणि शासनाचं जर का कोणती योजना राबवायची असेल तर विकासाच्या विरोधात आम्ही कदापि नाही, परंतु शेतकरी हा सर्वप्रथम या देशाचा अन्नदाता आहे आणि त्याला वाचवणं खऱ्या अर्थाने या ठिकाणी काळाची गरज आहे। म्हणून माझं या ठिकाणी या परिसरातील जनप्रतिनिधी या नात्याने माझं शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा। शेतकऱ्यांसाठी तुमची नेमकी मागणी काय आहे? त्यांच्या बाजारभावाच्या मूल्यांकनाप्रमाणे 4 पटीने त्यांना मोबदला मिळाला पाहिजे। नाही मोबदला त्यांच्या ॲक्टनुसार नसेल देता येत तर त्यांनी ज्याप्रमाणे मुंबईपासून नागपूरपर्यंत गॅस पाईपलाईन महामार्गाच्या लगत आणली, त्याचप्रमाणे समोर महामार्गाच्या लगत समोर ज्या ठिकाणी न्यायची आहे त्या ठिकाणी घेऊन जावी। म्हणजे पाईपलाईन ही डायव्हर्ट करावी अशी तुमची मागणी आहे का? एकतर डायव्हर्ट करावी, नाही तर शेतकऱ्यांना त्यांच्या योग्य मोबदला त्या जमिनीचा द्यावा, तर शेतकरी नेऊ देण्यास तयार आहे। आज या ठिकाणी गेल इंडिया कंपनीचे अधिकारी तुमच्यासोबत चर्चेसाठी उपस्थित होते, मात्र त्यांच्याकडनं कुठेही सकारात्मक भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूने दिसली नाहीये, तर तुम्हाला काय वाटते की पुढे हे काम तुम्ही होऊ देणार की नाही होऊ देणार? मागील 2 वर्षापासून मी या गेल इंडिया लिमिटेडच्या कंपनीच्या अधिकाऱ्यासोबत विविध ठिकाणी चर्चा केला, विविध विभागाला या पत्रव्यवहार केला। जिल्हा परिषद सर्वसाधारणच्या सभेचा ठराव असो, ग्रामपंचायतचे ग्रामसभेचे ठराव असो, किंवा माझ्या वैयक्तिक पत्रावरही वेगवेगळ्या विभागाला मी आतापर्यंत जितकेही काही पत्रव्यवहार केले, साधं त्या पत्राचं एकही अजूनपर्यंत त्यांनी उत्तर दिलं नाही। तर आता हे सकारात्मक भूमिका घेतील असं मला या ठिकाणी वाटत नाही आणि आजही चर्चेमधनं सकारात्मक त्यांनी काही उत्तर दिलं नाही। माझी शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याची माझी या ठिकाणी तयारी आहे। आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस प्रोटेक्शन मागवलेलं आहे आणि काम हे आता ठरणार आहे, म्हणजे होणारच आहे। यासाठी पोलीस प्रोटेक्शनच्या माध्यमातून तुमच्यावर कदाचित कारवाई होण्याची सुद्धा आता शक्यता आहे। काय करणार तुम्ही आता पुढे? शेतकऱ्यासाठी जर का माझ्या जीवालाही काही कमी जास्त झालं तरी काही अडचण नाही आहे, कारण शेवट लोकांनीच मला मोठं बनवलं आहे आणि लोकांसाठी सोबत राहणं माझं परम कर्तव्य आहे। पोलीसवाल्यांनी काम करायचं आहे तर करून टाकावं, एखादा माझा जीव जरी घेतला तरी चालेल, काही अडचण नाही मला। सर्वप्रथम या शेतकऱ्यावर लाठीचार्ज करायच्या अगोदर मी पोलीस विभागाला विनंती करेल की सर्वप्रथम माझ्यापासून सुरुवात करावी त्यांनी। किती गावकरी पीडित आहेत? जवळपास या सोनेगावमध्ये 37 आहे आणि माझ्या मतदार क्षेत्रात जे काही 5 गाव गेले आहेत त्याच्यामध्ये 92 शेतकरी या ठिकाणी पीडित आहेत। करोडो रुपयाच्या जमिनी आहेत। कवडीमोल भावामध्ये जमिनी मारण्याचा हा प्रयत्न आहे। या भागाचे महसूल मंत्री पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहे, कुठेतरी शेतकऱ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सकारात्मक निर्णय या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये घेण्याची गरज होती असं तुम्हाला वाटते का? भारतीय जनता पार्टीचं केंद्रातही सरकार आहे आणि या राज्यातही सरकार आहे, ते या भागाचे आमदार आहेत, स्थानिक पालकमंत्री आहेत, या राज्याचे मोठे मंत्री आहेत। माझी त्यांना या माध्यमातून विनंती राहील, आम्ही शेतकरीचं शिष्टमंडळ पण भेटायला गेलो होतं या बाबतीत, पण त्यांनी अजूनपर्यंत त्या बाबतीत सकारात्मकता दाखवली नाही। माझी या बाबतीत बावनकुळे साहेबांना एक विनंती आहे, तुम्ही या भागाचे जनप्रतिनिधी आहात, तुम्हाला मोठ्या मताधिक्याने या परिसरातील लोकांनी मतदान केलं। शेवट काही काँग्रेसवाल्याच्या जमिनी जाणार नाही, भाजपवाल्याच्याही जमिनी जाणार आहेत, तर त्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करावा असं माझं या ठिकाणी बोलणं आहे। शेतकरी एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, मोदी सरकारचा निषेध असो टक्कर में संघर्ष हमारा नारा है।
चला शिट्ट्या वाजवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.